मॉनिटर मध्ये झूम घ्या मला एक टक्का टक्का मॉनिटर मध्ये घ्या हॅलो बस खाली बस खाली बस बस खाली बस त्याच्यापाशी बस निखिल भाऊ ते स्टँड पा निखिल भाऊ स्टँड मॉनिटरचा आवाज नॉर्मल गेन द्या
हॅलो 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 मॉनिटर चालू रूप पाहता लोजने सुख झाले गो साजनी तोहा विठ्ठला भरवा तोहा मान
त्याला बेस आहे, बेस कसं करायचं? बेस कसं करायचं? थोडा बेस कमी गेन आणि देवा देवा देवा
विठ्ठल
जोरा जोरा गेन कमी करून द्यायचा. गेन कमी करा आणि मॉनिटर द्या. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. हरिजनास वे भेटी नभो अंग संग तुटी. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने तुका भले संस्कर्षणे ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीन भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा मुक्ता ब्रह्मचकला. जिही आणले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळली योग्याचा देवा. तिही अवतार लीला नमस्कार मुक्ताई माऊलीला. मुक्ताई नमो त्रिभुवनपालिनी. मुक्ताई नमो त्रिभुवनपालिनी.
भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा नवे फूल अश्वत्थवृक्षास आले जिथे गीत ओवी सर्वे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथ तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास सृष्टी तुझ्या दर्शने लोक स्वांत गेली श्रुती तुझे तुझ्या पायरीशी सदा अंगारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले
संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावे वासना कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबाराया जगद्गुरु जगदवंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत भगवान श्री तुकोबाराय आधी शक्ती जगन्माता ईसाई मुक्त विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपान देवा समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज स्वानंद सुकुना सुगुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि सकल साधू संत या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ अक्षय तनुगात्र परम पवित्र बोढोवा पुत्र असणारे देवमान्य संत संत मान्य संत ज्या संतांच्या अवतार कार्यानंतर ज्यांच्या मुखातून आलेल्या वेद वाङ्मयाच्या स्वरूपाने प्रत्येक सामान्य जीवाचा उद्धार होतो असे देवमान्य संत असणारे भगवान श्री तुकोबाराय आणि महाराजांच्या अखिल विश्वाला सुशोभित करणाऱ्या चंद्रभागे मातेप्रमाणे गाथा सहित येतील चार चरणाचा देवाच्या पुढ्यात उभं राहून मागणी मागणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठला काय आहे आजच्या सेवेचं प्रयोजन नित्यनेम काय या नियमावली ह्या सप्त्याची चालत असणारा अखंड नाम सप्ताह म्हणण्यापेक्षा त्रिदिने सप्ताहाचं स्वरूप जरी 3 दिवसाचं असलं तरी श्री दामोदर महाराजांनी मला सांगितलं 3 दिवसाचा जरी सप्ताह असला तरी 7 दिवसाच्या सप्त्याला हुरूप येऊ देणार नाही असा सप्ताह आपला 3 दिवसाचा आहे आणि प्रत्येकाचा समावेश आपल्या या सप्त्यासाठी आहे. वा गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या एकत्रीकरणाने तरुण मंडळींच्या सहकार्याने सर्वांच्या समर्पणाने समन्वयाने हा नाम यज्ञ सोहळा समर्थ सद्गुरू ब्रह्मलीन श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आपण तुम्ही आम्ही प्रत्येक जण मोठ्या आनंदाने श्रद्धेने भावनेने सेवेने आणि निष्ठेने प्रारंभ करतोय. हा सेवेने आणि प्रारंभाने करत असणारा सेवेच्या फळाला अनुसरून असणारा हा आपला नाम यज्ञ जो सोहळा आहे या सोहळ्याचं हुरूप या सोहळ्याचं फक्त भव्यता लक्षात येत नाही या सोहळ्याची दिव्यता लक्षात येत नाही या आपल्या त्रिदिनी महोत्सवाची सेव्यता सुद्धा तेवढीच डोळ्यासमोर येते का प्रत्येकाच्या वाटेला आलेलं जे जे कार्य आहे ते कार्य समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज आमच्याकडनं करून घेताय असा भाव प्रत्येकाच्या मनात आहे आणि हा भाव प्रत्येकाच्या मुखार इथे दिसतोय. एखाद्या गावात गेल्यानंतर आधीच प्रवासाचा शीण असतो त्या प्रवासाच्या शीणामध्ये अजून गावकऱ्यांचा शीण असतो परंतु एवढ्या लांबचा प्रवास आणि यांचे सर्वांचे चेहरे पाहून आणि यांचं स्वागत पाहून मी 1000 किलोमीटरचा प्रवास करून आलो असा शीण माझा एका क्षणामध्ये गेला. असा शीण एका क्षणामध्ये गेला. अध्यक्ष जी आहेत त्यांच्या परिवाराने केलेलं जे स्वागत आहे हे सेवेचं जे आपलं माध्यम आहे हे आपल्या सेवेच्या माध्यमातून सेवेता सुद्धा तेवढीच आहे हे आपल्याला दर्शवतं. काय सप्ताहामध्ये फक्त भव्यता असून कामा नाही सप्ताहामध्ये फक्त दिव्यता असून कामा नाही. जोपर्यंत सप्ताहामध्ये सेवेतेचं स्वरूप येत नाही तोपर्यंत तो सप्ताह आहे त्याला सप्ताह म्हणताच येत नाही. काही ठिकाणी असतं भव्यता आहे खूप भव्यता आहे एवढी भव्यता आहे कीर्तनकार कीर्तन करत असताना बसणारे झोपताच एवढी भव्यता आहे. दिव्यता सांगायचा प्रयत्न केला तर त्या दिव्यतेमध्ये एवढे टाळकरी टाळ 100 आहे परंतु टाळकरी 2च आहे. तुम्ही झोपले का जागे ना तुम्ही आधीच तर आपल्या कीर्तनाला वेळ झालाय. तुम्हाला जर बोर वाटलं काही आपण म्हणतो ना तुम्हाला जर करमलं नाही तर मला सांगा आपण जागेवर चहा कॉफी काय असेल नसेल ते सगळं आणू. लाजू नका काही लाजू नका. एवढ्या लांबून आलोय आम्ही तुम्हाला बोर होऊ देणार नाही पण हे चालू असल्यामुळं थोडंसं आपल्याला त्या नियमामध्ये बसावं लागेल. ते लाईव्ह नाही ना नाही लाईव्ह नाही ना ऐका. वा 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 या सप्ताहाच्या माध्यमातून असणारा हा समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचा त्रिदिनी महोत्सव आपण तुम्ही आम्ही साजरा करतो आहोत. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित झालेले सर्वच कीर्तनकार ज्येष्ठ श्रेष्ठांच्या उपस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या समर्पणाने समन्वयाने आणि तरुण मंडळींच्या साह्याने चालत असलेला आपला हा सप्ताह आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून ज्यांच्या मुखारविंदे तुम्ही समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरित्राचं पारायण करताय
आहेत श्री पुंडलिक महाराज आहेत. त्याच पद्धतीने समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने चालत असलेला, मार्गदर्शनाने चालत असलेला हा सप्ताह आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून ज्यांची विशेष उपस्थिती आपल्या या सेवेसाठी लागली आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग मला झाला आहे, आमचे बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूजनीय दामोदर महाराज पूज्य महाराजांमार्फत या सेवेचा योग आहे. श्री महाराजांची उपस्थिती आपल्या कीर्तन सेवेला आहे. एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. या कीर्तन सेवेच्या माध्यमातून ज्यांनी सुंदर पद्धतीने गायनाची पहिली चाल गायली, आदरणीय श्री हरिभक्तपरायण पूजनीय आमचे दिगंबर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. तुम्ही टाळी वाजवण्यासाठी भेदभाव करू नका, आनंदाने टाळी वाजवा. हे काय, टाळी वाजवायचा एक फायदा आहे. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे टाळी वाजवण्याचा फायदा असा आहे, तुम्ही जो ऐकलाय तो नाही, मी नवीन सांगतो ऐका. टाळी वाजवल्याने काय होतं, ज्यांना घरी झोप लागत नाही, जे कीर्तनात झोपायला येतात त्यांची झोप मोडते. म्हणून टाळी वाजवावी, जोरात वाजवावी. एकदा जोरात टाळी वाजवा बरं. हा, आशाने जेवढे झोपले तेवढे जागे होते. ऐका, या कीर्तन सेवेसाठी यांची गायनाचार्य म्हणून उपस्थिती आदरणीय श्री हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे बंधू आकाश महाराज, आदरणीय महाराजांच्याही चरणी आदराने साष्टांग प्रणिपात. खूप दिवसानंतरची आजची भेट आकाशभावांची झाली आहे. या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मंडळीमध्ये, सर्व तरुण मंडळींच्या उपस्थितीमध्ये, बालगोपाल मंडळींच्या उपस्थितीमध्ये, आणि बघा सरस्वती मातेची उपासना करत असताना सरस्वती माता कोणाच्या कंठात विराजमान आहे, सरस्वती माता कोणाच्या मुखात विराजमान आहे, सरस्वती माता कोणाच्या व्यवहारात विराजमान आहे, परंतु सरस्वतीची मृदुंग साधना करत असताना, ही सेवा करत असताना हे फळ सरस्वती माता आपल्या हातात देते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे पखवाज वादक आहे. वा, त्यांनी पखवाजावर थाप टाकल्यानंतर काही पखवाज वाजवता की खासवता हे कळत नाही. वैद्य बाबा बोलायचे, काय माहिती का, पखवाजावर थाप टाकत असताना तो पखवाजा कुठल्या पद्धतीचा वादक आहे हे कळायचं. वैद्य बाबांजवळ जर एखादा विद्यार्थी पखवाज घेऊन गेला, हे आमच्या नानांकडनं ऐकलंय, एखादा विद्यार्थी पखवाज घेऊन गेला, बाबा आम्हाला पखवाज शिकायचा, त्याने पखवाजावर थाप टाकल्यानंतर त्याची थाप जर अचूक पडली तर बाबा सांगायचे तुम्ही मृदंग मार्तंड होणार आहे. परंतु त्याची थाप जर बरोबर पडली नाही तर बाबा त्याला सांगायचे हे पखवाजाचा नाद बाजूला ठेवा, तुम्ही कीर्तन करा, तुम्ही कीर्तन करा. पण या कीर्तन सेवेच्या माध्यमातून ज्यांची विशेष उपस्थिती आजच्या या पखवाज वाजनाच्या सेवेसाठी आहे, जे बधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रज्वल महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. या आपल्या त्रिदिनी महोत्सवाचा शूटिंगचा कार्यक्रम ज्यांनी केला आहे असे विठ्ठल भक्त परिवार यांच्या माध्यमातून चालू असणारी ही शूटिंग आहे. उत्कृष्ट पद्धतीची साऊंड सर्व्हिस आपल्याला दादा देत आहेत. मनापासून तुमचे आभार. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करून उर्वरित वेळेमध्ये तुकोबारायांच्या अभंगाचा चिंतनाचा बहुश्रुत आपण प्रयत्न करू. विठ्ठल देववशी चित्ती त्यांची गळावी संगती, ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. बघा, सप्ताह 7 दिवसाचा असू द्या किंवा 3 दिवसाचा असू द्या, कीर्तन नियमावली वारकरी संप्रदायाची परंपरा ही बांधलेली असते. आज उपांत्य दिन आहे, म्हणजे 3 दिवसाचा सप्ताह उपांत्य दिन आणि उद्या काल्याची सेवा. त्या निमित्ताने उपांत्य दिनाला देवाकडे भगवंताकडे काहीतरी मागितलं पाहिजे. मागत असताना भगवंत देणारा आहे आणि मागत असणारा संत, ज्या संतांनी देवाकडे मागितलंय, मागणी केली, ती मागणी करत असताना देणारा ज्या वेळेस भगवंत असतो त्यावेळेस मागणारा सुद्धा श्रेष्ठ मानला जातो. का, देणारा प्रसन्न झाल्यानंतर जर मागणाऱ्याने संसाराचंच मागितलं तर त्या मागणीला किंमत उरत नाही. परंतु देणारा श्रेष्ठ असल्यानंतर मागणाऱ्याने जर संतत्व मागितलं, जर मागणाऱ्याने देवच मागितला तर समजावं जो मागतोय तो देवापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. ऐका, देणारा इथं जगाचा मालक आहे आणि ज्यांना देतोय ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आहेत. मग तुकोबाराय आणि देवाचा अवतार कार्य प्रारंभ झाल्यानंतर ज्या संत महात्म्यांनी आमच्या देवाच्या नावाला कळसावर पोचवलं, त्या संत महात्म्यांचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ मानला जातो. त्याच्या पाठीमागच्या कारणाची मीमांसा सांगत असताना आमचे शिवगुरु नेहमी बोलतात, ते सांगतात, जिथे देव अवतार घेऊन फक्त देवाने भक्ताला जवळ केलं, परंतु संत महात्म्यांनी अवतार घेऊन दुर्जनाला सुद्धा तीच जागा दिली. तीच जागा म्हणजे दुर्जनाला सुद्धा आपल्या जवळ केलं. ऐका, समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराजांचं चरित्र
चरित्र श्रवण करत असताना अनेक जणांना महाराजांच्या संगतीचा स्पर्श होतोय. संतांची संगत का विशेष मानल्या जाते सांगतो ऐका. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनी ग्लासामध्ये पाणी पिलं नाही. एक सांगू का, सोपं सांगू का, माठातलं पाणी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनी पिलं नाही. आपण फोटो पाहिलाय, आपण वाचलाय, आपण चित्रीकरणाच्या द्वारे आपल्या डोळ्यांनी पाहिलंय, पण ऐका, पाहत असताना फक्त आपले डोळे पाहतात पण आपला मेंदू काम करत नाही. ही मोठं दुर्घटना आहे. पाहत असताना डोळे काम करतात पण मेंदू काम करत नाही. पाहत असताना जर मेंदूने काम केलं असतं तर समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचा संदेश प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये उमटला असता, पण तो उमटला नाही. का नाही सांगतो ऐका. आपण पाहत असताना काय पाहतोय? जिथं गुरढोरांनी पाणी प्यावं तिथंच समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनी पाणी पिलंय. ऐका, 2 मिनिटं लक्ष द्या. जिथे गुरढोरांनी पाणी प्यावं तिथं समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज पाणी पितायत. काय यात विशेष आहे? विशेष काहीच नाही हो, परंतु विशेष बघण्याची नजर आपल्याकडे नाही. ज्या महात्म्यांकडे बघण्याची नजर आहे ते महात्मे समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या सानिध्यात गेले आणि समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनंतर त्यांच्या समाधी स्थळावरती उत्सव होतात. याच्यापेक्षा श्रेष्ठत्व संतांचं काय असेल? काय असेल श्रेष्ठत्व? ऐका, मी तर लांबचा आहे, मी लांबचा आहे, पण आपण ज्या परिसरात राहतो, आपलं जे नाव आहे, आपली जी ओळख आहे, ती ओळख दुसरी तिसरी काहीच नाही. ती ओळख म्हणजे समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज आहे. काय सेवा असेल, काय भाव असेल, मी तर सांगत असताना माझ्या अंगावर काटे येतात, शायरे येतात. हे सांगत असताना हृदय भरून येतं. का हृदय भरून येतं सांगतो ऐका. श्रींच्या दरबारामध्ये गेल्यानंतर, दर्शन बारीमध्ये उभं राहिल्यानंतर आपल्या डोळ्याला सगळे सेवक दिसतात, पण प्रत्येक सेवकाच्या मनामध्ये फक्त भाव आहे, भाव नाही. तुम्ही ऐकताय का? प्रत्येक सेवकाच्या मनामध्ये भाव आहे, भाव नाही. जा इतरत्र कुठे पण जा, कुठेही जा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, किती मोठ्या देवस्थानावरती जा, त्या देवस्थानावरती आधी भाव द्यावा लागतो, नंतर भाव भेटतो. पण ऐका, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जगाच्या पाठीवर पूर्ण संपूर्ण राष्ट्रामध्ये, देशामध्ये असं फक्त एकच देवस्थान आहे. त्या देवस्थानामध्ये भावाशिवाय दुसरं काहीच भेटत नाही. ते एकमेव देवस्थान म्हणजे समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज आहे. एकमेव देवस्थान आहे. तुम्ही जर कधी दर्शन बारीला लागलात ना, काय सेवाभाव असते बघा. भक्ती विजय ग्रंथामध्ये आलेला गोड भाव आहे. तो भाव सांगत असताना सूर्य ज्या वेळेस सगळ्यांना प्रकाश देतो, प्रकाश देत असताना जो श्रीमंत आहे त्या श्रीमंताला सूर्याने आजपर्यंत जास्ती प्रकाश दिलाय. जरा 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. बघा, ज्या पद्धतीने सोन्याची परीक्षा सुतार बांधवांना आहे, ज्या पद्धतीने सोन्याची परीक्षा सुतार बांधवांना आहे, लाकडाची परीक्षा सोनार बांधवांना आहे. म्हणजे मी एवढी बडबड करतोय आणि तुम्ही झोपेतच आहे. कसं इकडे बुवा, मी लांबून आलोय, जरा बोला तुम्ही, सर्वांनी बोला. कसं इकडे आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात, इकडं कसं आहे? अरे बापरे, जिवंत जाळतात. विशेष मानावं लागेल. जिवंत म्हणजे जीव गेल्यानंतर जाळतात. जाळणारे माणसं आहेत, पण मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय का? ज्या पद्धतीने लाकडाची परीक्षा सुतार बांधवांना आहे, सोन्याची परीक्षा सोनार बांधवांना आहे, त्याच पद्धतीने जीवाच्या कल्याणाची अपेक्षा फक्त आणि फक्त समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांसारखे संतच करू शकतात. अन्यथा कोणाला तसं वाटत नाही. ऐका, सूर्य प्रकाश देत असताना ज्या पद्धतीने सर्वांना समतेचा प्रकाश देतो, त्याच पद्धतीने समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनी सुद्धा तेच कार्य राबवलं. कोणतं कार्य राबवलं? ज्या कार्याला अनुसरून समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांनी प्रत्येकाला एकसारखी वागणूक दिली. आज सुद्धा दर्शन बारीमध्ये गेल्यानंतर बघा, आपण एक सूचना वाचतो. काय सूचना वाचतो? शांतता पाळा, शांतता पाळा. बाजूला परधर्माची माणसं आहेत, आपल्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको, ही सूचना आहे. परंतु ही सूचना वाचत असताना काय सेवाभाव असेल हो बघा. त्रास तर संत कोणाला देत नाही, परंतु त्रासाचं जीवन बाजूला ठेवून त्रस्त झालेल्या जीवाचा उद्धार जे संत महात्मे करतात, त्या संत महात्म्यांचा अवतार कार्य विशेष मानलं जातं. याच्या पाठीमागचं कारण आहे काय? अनुरेणू मध्ये ब्रह्मव्यापीने लय उत्पत्ती समान, अनुरेणू मध्ये ब्रह्मव्यापीने लय
या संत महात्म्यांच्या अवताराला प्रारंभ होत असताना हा अवतार विशेष मानला जातो का? अहो संतांचा अवतार कार्य विशेष आहे, कारण की ते देवस्वरूप आहे. देवस्वरूप संतांचा अवतार कार्यच विशेष मानलं जातं. बघा, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचं अवतार कार्य विशेष मानलं जातं. पाठीमागच्या कारणाची मीमांसा अशी आहे, तुकोबारायांचं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य सुद्धा भगवंताचं अवतार कार्य आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ज्ञानोबारायांचं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य देवाचं अवतार कार्य आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. त्याच पद्धतीने समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचं जे अवतार कार्य आहे ते अवतार कार्य सुद्धा भगवंताचं मानलं जातं, विष्णूचं मानलं जातं. परंतु उपासना होत असताना भगवानशी शिवाची होती. पण ऐका, ही उपासना करणारे संत महात्मे देवाच्या एक पाऊल पुढे आहे. किती एक पाऊल पुढे आहे सांगतो, 2 मिनिटं लक्ष द्या. ऐका, ज्या पद्धतीने भगवंताची कृपा झाल्यानंतर एखादा मुका बोलतो, पांगळा चालू शकतो, परंतु ज्या वेळेस आमचे संत महात्मे कृपा करतात, संत महात्म्यांची कृपा किती विशेष मानल्या जाते. ऐका, समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचा जन्म विशेष आहे. का जन्म विशेष मानला जातो? याच्या पाठीमागच्या संत वाङ्मयाला अनुसरून दिलेला पुरावा आहे. ज्या वेळेस संत महात्म्यांच्या अवतार कार्याला प्रारंभ होतो त्यावेळेस प्रारंभ झाल्यानंतर संत वाङ्मय नामदेवराय बोलतात, हे संत महात्मे यांचा अवतार कार्य किती विशेष आहे. ऐका, धन्य महाराज जन्मले धन्य धन्य महाराज जन्मले संसारी. एक कारणाचा मुद्दा आहे आणि अभंगात प्रवेश करतो, वेळ मर्यादित आहे म्हणून. काय संत महात्मे अवतार घेतल्यानंतर संत महात्म्याने जसा जसा अवतार घेतला तसा तसा संत महात्म्यांचं कार्य विशेष वाढत गेलं. किती विशेष वाढत गेलं सांगतो. ऐका, ज्या वेळेस संत महात्मे अवतार कार्याला प्रारंभ करतात, प्रारंभ केल्यानंतर त्यांच्या अवतार कार्याची मीमांसा सांगत असताना नामदेवराय बोलतात, हे अवतार कार्य विशेष आहे, कारण की अवतार कार्याला अनुसरून संत महात्म्यांचा साक्षात्कार आपल्याला कळतो. काय साक्षात्कार आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतार रे उद्धराया आले दीन जना. तिथे गीता आपल्याला बोलते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत जन्माला आल्यानंतर भगवंताने काय करावं? भगवंताने फक्त सज्जनाला जवळ केलं आणि दुर्जनाला लांब फेकलं. पण ऐका, ज्या वेळेस संत महात्मे अवतार कार्याला प्रारंभ करतात, प्रारंभ केल्यानंतर संत महात्म्यांनी
काय विशेष कृपा केली. सज्जनाला तर जवळ केलंच, परंतु दुर्जनाच्या मनामधला दुर्जनपणा नष्ट करून त्याला सद्बन म्हणण्याचं काम फक्त आणि फक्त समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांसारख्या संतांनीच करावं. म्हणून त्यांच्यामधला एक विशेष गुण सांगतात. काय? मनस्य एकम, वचस्य एकम आणि कर्मण्य एकम. काय विशेष म्हणतात त्यांना? मनामध्ये एक, वाचेमध्ये एक आणि क्रियेमध्ये सुद्धा एकच. मनामध्ये असल्यानंतर काय आहे? श्रींच्या मनामध्ये, श्रींच्या मनामध्ये देवाविषयीचा भाव आहे. मुखामध्ये काय आहे? गण गण गणात बोलते. फक्त मुखामध्ये देवाचं, भगवंताचं नामस्मरण आहे आणि कृतीमध्ये सुद्धा तेच आहे. अहो, कृतीमध्ये देव आल्यानंतर, कृतीमध्ये देव आल्यानंतर एक महात्मा सुद्धा अन्नाचा आपल्याला अनुभव सांगत असताना हे अन्न परब्रह्म आहे म्हणून उष्ट्या ताटामधल्या, उष्ट्या पतरवाळीमधला एक अन्नाचा भाताचा शीण सुद्धा उसरा पडू देत नाही. हे अवतार कार्य विशेष मानलं जातं. का विशेष मानलं जातं? मनस्य एकम, वचस्य एकम, कर्मण्य एकम. ऐका, किती विशेष अवतार कार्य आहे, जिथे भगवंताने अवतार घेतल्यानंतर सज्जनाला जवळ करावं, दुर्जनाचा उद्धार करावा. हा, बरोबर आहे का? 2 मिनिटं लक्ष द्या. ऐका, सज्जनाला जवळ करावं, दुर्जनाचा पराभव करावा. परंतु संत महात्मे बोलतात, हे संत ज्या वेळेस अवतार घेतात, अवतार घेत असताना ब्रह्मादिकत्यांची वंदिती पाय बने. नाम घेता वदनी दोष जाती. पुरावा असा सांगितलाय. तो कसाही असू द्या, 2 मिनिटं लक्ष द्या, तो कसाही असू द्या किंवा कसाही असू द्या, पण संत महात्म्यांची कृपा का विशेष सांगितल्या जाते? हो का दुराचारी विषयी असक्त संत कृपे त्वरित उद्धरती. संतांची कृपा फक्त जास्ती काळ मर्यादित असावी असं काही नाही. संतांची कृपा एक अर्ध क्षण जरी झाली, अर्ध क्षणापेक्षा कमी जरी झाली तरी संत महात्म्यांची कृपा विशेष मानल्या जाते. जरा मला उत्तर द्या, बोला. ऐका, ज्या वेळेस मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभूंचा अवतार कार्य पाहत गेलो असता, देवाने अवतार घेतला एका सज्जनासाठी, त्या सज्जनाचं नाव आहे हनुमंतराय, आणि एका दुर्जनासाठी अवतार घेतला, त्याचा पराभव केला, त्या दुर्जनाचं नाव आहे, बोला, वा वा वा, रावण. द्वापार युगामध्ये ज्या वेळेस भगवंताने अवतार घ्यावा, अवतार घेतल्यानंतर तो अवतार घेतला गोपाळांसाठी. बाळक्रीडेमध्ये गोड भाग आहे. चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणी ती, तया अति प्रीती गोपाळांची, चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणी ती, बांधवी हाती गवळणींच्या. ज्या वेळेस देव अवतार घेतात गोपाळांसाठी, परंतु भगवंताने एका दुर्जनासाठी सुद्धा अवतार घेतला द्वापार युगामध्ये. त्या दुर्जनाचं नाव, वा वा, कंस मामा. कंस मामाला ठार मारलं. ठार मारल्यानंतर जिथे जिथे आपण देवाचा अवतार पाहतोय, तो अवतार तर फक्त भगवतासाठी घेतला, मग दुर्जनाचं काय? पण ऐका, संत महात्मे ज्या वेळेस कृपा करतात, तो कृपा करत असणारा भाग, बघा, एक सोपा मुद्दा आहे. ज्या वेळेस वाल्मिक ऋषी नारद मुनींच्या संगतीत गेले, संगतीत गेल्यानंतर संगत किती काळाची घडली? किती काळाची संगत घडली? जरा बोला. 1 वर्षाची संगत घडली असं नाही म्हणा, माना डोलवा, हो माना डोलवा. 1 वर्षाची संगत नाही तर म्हणा 1 वर्षाची संगत नाही. बरं. 1 महिन्याची संगत, अरे नाही म्हणा, आपल्याकडे वेळ कमी आहे, मला अभंगाचा भाव बघायचा आहे. 1 वर्षाची संगत नाही, 1 महिन्याची संगत नाही. बरोबर आहे. 1 तासाची संगत, 1 तासाची संगत खूप झाली हो. 1 तासाच्या संगतीमध्ये तर 1 तास उरला खटवंग रायाशी, भाग्यदशा कशी प्राप्त झाली? नाही. 1 तासापेक्षा कमी, 1 मिनिट, 1 मिनिट सुद्धा नाही. बरं, मग 1 मिनिटपेक्षा कमी अर्ध क्षण म्हणतात, परंतु अर्ध क्षणाच्या संत संगतीचा फायदा विशेष आहे. अर्ध क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. पण विशेष सांगतो, ऐका, ज्या वेळेस वाल्मिक ऋषींनी ज्या वेळेस हत्या करत असणाऱ्या एका महात्म्याने दुसऱ्या महात्म्यांच्या संगतीत म्हणजे संतांच्या संगतीत जावं, ती संगत फक्त निमिषार्ध संत संगत होती. 1 निमिष संत संगतीचा फायदा विशेष तुकोबाराय सांगतात. काय? निमिषार्ध संत संगती,
निमिषार्ध संत संगती पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, ज्या ज्ञानोबरायांच्या निमिषार्ध संत संगतीमध्ये रेडेश्वर जातात, रेडेश्वरांच्या समाधी स्थळावरती ज्या समाधीचा महोत्सव होतो, त्या समाधीच्या महोत्सवाच्या समोर कीर्तन करत असताना कीर्तनकाराला रेडेश्वरांना रेडा म्हणता येत नाही. इकडे रेड्याला काय म्हणतात? येल्या. अरे 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 येल्या. आपली हल्या असं म्हणू नका बरं. रेडेश्वर आहेत ते. कोण सांगता असं? आमचे श्रीगुरु बोलायचे. ते म्हणायचे रेडेश्वरांच्या समाधीसमोर, म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर हल्याच्या समाधीसमोर जर कीर्तन करत असताना कीर्तनकाराने जर एकेरी शब्दामध्ये रेडेश्वरांचं वर्णन केलं तर ते वर्णन यथार्थ मानलं जात नाही. त्यांना रेडे महाराजच म्हणावं लागतं. आमचे बाबा सांगतात, ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये एक रेडा गेला तर तो महाराज झाला, पण किती रेडे महाराज झाले हे सांगता येणार नाही. ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये रेड्याला कळावं की ज्ञानोबरांच्या पावलावर, म्हणजे संतांच्या पावलावर चालल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार आहे, हे रेडेश्वरांना कळतं, पण हेल्याला कळत नाही. सोपं सांगतो ऐका. हे भिंतीला कळलं की ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनाचा उद्धार आहे. काय विशेष सांगतात? ज्या वेळेस ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी सांगतात, त्या खांबाचं नाव आहे पैस खांब. परंतु ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी सांगत असताना खांबाकडे पाठ आहे. याचा अर्थ ज्याच्याकडे आमच्या ज्ञानोबरांनी पाठ केली त्याचं मंदिर आहे. ज्ञानोबरांनी तर आमच्याकडे मुख केलंय. का आमच्या सारख्यावर संत महात्मे कृपा करणार नाही? कृपा करतात. किती कृपा करतात? ऐका. कृपा कटाक्षाने हरिले, आपुल्या पदी वैसविले. संत महात्म्यांची कृपा आहे. मग ऐका, काय विशेष मानलं जातं संत महात्म्यांचा अवतार कार्य? कारण की अवतार कार्य देवाधिकांना सुद्धा या संगतीची अपेक्षा आहे. देव सुद्धा या संगतीची अपेक्षा करतो. म्हणून देवाने संगतीची अपेक्षा केल्यानंतर अवतार कार्य जसं विशेष आहे, तसा अवतार कार्याचा प्रत्येक गुण घेण्यासारखा आहे. ज्ञानोबराय बोलतात ना, ऐका यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुणवर अवस्थे जेत. या 6 गुणांची भूमिका समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांपाशी आपल्याला दिसते. ऐका, यश काय? यश समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांजवळ आहे. अहो, ज्यांना त्यांच्या संगतीचा स्पर्श झाला, स्पर्श झाल्यानंतर महाराजांच्या संगतीमध्ये एखादा प्राणी जरी गेला असेल तरी त्या प्राण्याजवळ यशाचं यश आहे. ऐका, यश श्री. ऐका, काय श्रीमंती आहे महाराजांची. अहो, महाराजांची श्रीमंती अशी विशेष मानल्या जाते. अहो, ज्या विहिरीमध्ये पाणी नाही त्या विहिरीमधून पाणी काढलं, ही श्रीमंती काही कमी झाली का? श्रीमंती. ऐका, औदार्य. काय औदार्य आहे? अहो, प्रत्येकाकडे समतेच्या नजरेने पाहावं. ही समतेची नजर फक्त आणि फक्त संतांमध्ये असते. काय नजरेने पाहिलं? फक्त कृपाच केली. किती कृपा केली. अहो, त्यांच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी म्हणे तुका. अहो, काय तुकोबराय सांगतात? ही कृपा ज्यावेळेस संत महात्मे आपल्यावर करतात, कृपा करत असताना काय कृपा करतात? यांनी जर आपल्या हाताला धरलं, या संत महात्म्यांनी जर आपल्या हाताला धरलं तर आपल्याला देवाच्या कृपेची गरज लागत नाही. निळोबाराय बोलतात, दरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. ऐका, यश श्री औदार्य ज्ञान. काय ज्ञान असेल महाराजांच्या श्रींच्या प्रतिमेकडे एकदा बघा. बघितल्यानंतर आपल्याला कळेल की त्यांचं जे ज्ञान आहे ते फक्त ज्ञान नाही, ज्ञानाचा सागर आहे. ऐका, समुद्रासारखं ज्ञान समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांकडे आहे. वैराग्याची भूमिका डोळ्यासमोर आल्यानंतर काय वैराग्य असतं? जसं ज्ञानोबारायांच्या अवतार कार्याला अनुसरून जेव्हा ज्ञानोबारायांचा जन्म होतो, ऐका, जेव्हा ज्ञानोबारायांचा जन्म होतो, जन्म झाल्यानंतरच ज्ञानोबारायांना स्त्रीचा स्पर्श घडला. नंतर ज्ञानोबारायांना स्त्रीचा स्पर्श झाला नाही. जन्मलेणी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. अहो, त्याच पद्धतीने वैराग्य संत महात्म्यांजवळ असतं. हे अवतार कार्य विशेष आहे आणि या अवतार कार्याच्या माध्यमातून आम्ही सप्ताह करतोय. मग ऐका, किती विशेष मानल्या जातं. अहो, ते जिथं निवास करतात, जिथे वास्तव करतात, त्या वास्तवाच्या ठिकाणी सुद्धा देवाला विश्रांती अपेक्षित असते. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. देव संतांजवळ विश्रांती घ्यायला येतो. किती विशेष मानल्या जातं बघा. तुम्ही सर्वांनी ऐकलंय किती विशेष समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचा अवतार कार्य आहे. मंदिरी कळस बोलला शेगावे मंदिरात, मंदिरी
शेगावे मंदिरात शेगावच्या भूमीवरती संत गजानन योगी समाधी घेऊन ऋषी पंचमीला गहिवर मंदिरी कळस बोलला शेगावे मंदिरात. हे अवतार कार्य विशेष आहे आणि देवापेक्षा विशेष असणाऱ्या संत महात्म्याने देवाचं नामस्मरण करावं. कुणी नामस्मरणाच्या माध्यमातून वारी करावी. ती वारी श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय करतात. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया. देवा फक्त तुझं नामस्मरण तुझी भक्ती घडावी. ही भक्ती करत असताना वारी करत असताना तुकोबाराय पंढरपुरात येतात. पंढरपुरात आल्यानंतर तुकोबारायांनी चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा हे आटोपल्यानंतर तुकोबाराय दर्शन बारीला लागतात. ऐका का देवाचा अवतार कार्यापेक्षा संत महात्म्यांचा अवतार कार्य विशेष मानलं जातं. अहो ज्या वेळेस तुकोबाराय पंढरपूरच्या मालकाच्या भेटीसाठी जात असताना पंढरपूरच्या मालकाच्या भेटीचं ओढ लागल्यानंतर तुकोबाराय सांगतात देवा आयुष्यभराच्या पंढरपूरच्या वारीच्या माध्यमातून तुझी भेट व्हावी म्हणून तुझ्या जवळ येतोय. पण तू येत असताना फक्त मनामध्ये एक भाव असतो, एकदा तुझं दर्शन झालं पाहिजे, एकदा दर्शन झालं पाहिजे. आणि दर्शन झाल्यानंतर जन्माचं सार्थक झालं. तू काय म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. देवा तुझं जन्माला आल्यानंतरचं दर्शन म्हणजे आमच्या जीवनाचं सार्थक आहे. आमचा जन्माला आल्यानंतर फक्त तुझा मुख एकदा दिसलं पाहिजे. आणि हे चरणकमल पाहिल्यानंतर आता कोटे दावे म्हण आता कोटे दावे म्हण तुमचे चरण तुमचे चरण देखलिया तुमचे चरण तुमचे चरण देखलिया बागेरा छिनका तिथे ऐका. अहो ज्या तुकोबारांनी देवाला पाहत असताना भक्ती करत असताना वारी करत असताना सांगावं देवा बास आता आनंद होतोय तुझं दर्शन मला होईल. परंतु त्याच्या उलट जेवढा आनंद तुकोबारांच्या मनामध्ये आहे त्यापेक्षा 100 पटीने जास्ती आनंद जगाच्या मालकाला तुकोबारांचं मुख पाहिल्यानंतर होतोय. काय भक्ती असेल तुकोबारांची, काय भक्ती असेल. जगाच्या मालकाने सांगावं तुकोबाराया आलात तुम्ही. आलात म्हटल्यानंतर जगाच्या मालकाने तुकोबारांना प्रेमाच्या नजरेने पाहत असताना भाव व्यक्त होत असताना तुकोबाराय सांगता देवा काय झालं. त्यावेळेस पंढरपूरचा मालक बोलतो तुकोबाराया वारी करत असताना ही वारी तुमची परंपरा श्रेष्ठ मानल्या जाते, परंतु या परंपरे अंतर्गत आजपर्यंत कोणीच आमच्याकडे काहीतरी मागणी केली नाही. महाराज आज आलायत ना, आज काहीतरी मागणी करा. तुकोबाराय देवाला सांगतात देवा तुम्ही गाथा वाचलाय का. गाथा वाचलाय. आम्हीच गाथ्यामध्ये बोललोय काय भिक्षा पात्र अवलंबने जुळोजीने लाजिरवाने ऐशी अशी नारायणे उपेक्षेचे सर्वता. देवा नाही मागणी आम्हाला जमणार नाही. पण जगाचा मालक काय करतो ऐका 2 मिनिटं ऐका. पंढरपूरचा पांडुरंग गटेवरचे हात काढतो, विटेवरून खाली उतरतो, तुकोबारांच्या समोर उभा राहतो. फक्त उभा राहत नाही, गुडघ्यांवरती बसतो आणि बसल्यानंतर आपल्या कमरेचा शेला काढून तुकोबारांच्या गळ्यात टाकतो आणि महाराजांना म्हणतो महाराज आता काहीतरी मागा, तुम्हाला माझी शपथ आहे काहीतरी मागा. अहो रडत असणारा पांडुरंगाला पाहून तुकोबाराय म्हणतात देवा अहो मागून भक्त परिवार येत आहेत, उठा तुमच्या जागेवर जा. मागतो 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 म्हटल्यानंतर देवाने आपल्या अश्रू पुसावे आणि तुकोबारांना सांगा महाराज मागा. काय मागायचंय.
ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांचे घर जाळू का? हा, त्यांचे घर जाळू. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना वैकुंठात नेऊ, नरकात नेऊ का? तुकोबाराय सांगतात देवा काय बोलतायत? नाही नाही, हे असं आम्हाला काहीच नको. देवा मागा काय मागायचं तुम्हाला? देवा थांबा, आधी विचार करा. हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता, नाहीतर तुम्हाला हे देता येणार नाही. नेमकं पाहिजे काय? तेव्हा तुकोबाराय बोलतात देवा ही जर एक गोष्ट असेल, ही एक गोष्ट असेल म्हणजेच काय, एखाद्या माणसाकडे एवढा पैसा आहे, एवढा पैसा आहे, त्याला जर पैशामध्ये पेटवलं, त्या पैशाची राख होत असताना वर्ष लागेल परंतु राख होणार नाही. एवढा पैसा आहे, याला नाव देतात मेरू पर्वतासारखं धन आहे. बरं, एवढा पैसा असेल, श्रीमंती असेल, यश असेल, फक्त ही एक गोष्ट नसेल तर काहीच उपयोग नाही. फक्त ही एक गोष्ट असू द्या, पैसा नसू द्या, श्रीमंती नसू द्या, यश नसू द्या, फक्त ह्या एका गोष्टीच्या किमतीमुळे या सर्व गोष्टीची किंमत शून्य होते. काय ही गोष्ट आहे? त्या गोष्टीचं नाव आहे संत संगती. ऐका, तुकोबाराय देवाला सांगतात देवा आम्हाला संत संगतीची अपेक्षा आहे. तुकोबाराया संत संगतीची अपेक्षा व्यक्त करतायत, परंतु ही संत संगत आम्हाला सुद्धा दुर्लभ आहे. आम्हाला दुर्लभ आहे. आम्हालाही तुम्ही बिंदास प्रमाणे म्हणा, आम्हाला दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? ही दुर्लभ असणारी संत संगती आम्ही सुद्धा अपेक्षित आहे, आम्हाला सुद्धा अपेक्षित आहे, परंतु इच्छा पूर्ण होत नाही. मागून मागून तुम्ही संसाराचं मागितलं नाही, तुम्ही संत संगती मागतायत. आधीपासून तुम्ही संत आहेत आणि परत संत संगती पाहिजे. याच्या पाठीमागचं कारण सांगा. तुकोबाराय सांगतात जे सुख आम्हाला संतांच्या संगतीत मिळतं ते इतरत्र कुठेच मिळत नाही, म्हणून संत संगती पाहिजे. ऐका, काय संत संगतीचा फायदा आहे? एक व्यवहारातलं दृष्टांत सांगतो, जरा लक्ष द्या. एखाद्या मनुष्याकडे एवढं दुःख आहे, एवढं दुःख आहे, ते दुःख कधी संपलंच नाही. रडत रडत त्याने दुःख आपल्या जवळच्या माणसांसमोर व्यक्त केलं. पण ऐका आई, काका 2 मिनिटं लक्ष द्या. ते व्यक्त करत असताना त्या माणसांनी रडत ऐकावं, परंतु दुसऱ्या समोर सांगत असताना बोला 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 हसतच सांगावं. परंतु संत महात्मे सांगतात, तुकोबाराय बोलतात आम्हाला जे संत संगतीत सुख मिळालं देवा ते किती विशेष आहे. बैसता संतांची संगती कळोवाले कमळापती, आपले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. ऐका, काय विशेष मानलं जातं? सोपं सांगतो, खूप सोपं आहे. तुकोबाराय सांगतात देवा आम्हाला संत संगती पाहिजे, ही इच्छा पूर्ण करा. देव सांगतात ठीक आहे संत संगती देतो, पण नेमकं संत ओळखायचे कसे? अहो वरी भगवा झाला आम्ही अंतरी वश्य केला कामे, ते असे म्हणून हे साधू जगी विटंबना बाधू. देवा संत ओळखणे सोपे नाही तुकोबाराया, पण त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं देवा संतांची ओळखच जी आहे, ज्यांच्या चित्तात तू विराजमान आहे, अशांची संगती तुकोबारायांनी हा भाव आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात व्यक्त केला. देव
मागणी केली तुकोबाराय सांगतात देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. तेव्हा सत्संगती अपेक्षा मला आहे, सत्संगती विशेष आहे, अपेक्षा ही विशेष आहे. परंतु संत संगती मागत असणाऱ्या तुकोबारांनी संतांची संगती मागितली. का खेळ नावाच्या तालुक्यामधल्या संत श्रेष्ठ जनाबांनी देवासमोर उभं राहून देवाला सांगावा देवा धुंद झाला तुझा साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियोगी. ऐका, म्हणून मागणी करणाऱ्या तुकोबारांनी सुद्धा संतांचा अवतार कार्य विशेष सांगितलं. देव वसे चित्ती, देव ज्यांच्या चित्तात विराजमान आहे ते संत आहे आणि ते अपेक्षा तुकोबाराय सांगतात. एखादी गोष्टीची प्राप्ती न व्हावी, ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर ती प्राप्त होण्याची तळमळ असते, परंतु ती जर आपल्यापासून लांब गेली तर तिचं रूपांतर वासनेमध्ये होतं. तुकोबाराय सांगतात ती आवड आहे, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा बेवासना. हे संत सज्जन मला भेटल्यानंतर यांची आणि माझी ताटातूट होऊ देऊ नको. हरिजनाशी भेटी नभो अंग संग तुटी, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वा बेवासना. विठोबा रखुमाई
महात्म्यांचा अवतार कार्य विशेष आहे. तुकोबाराय सांगतात, देवा द्यायचं असेल तर संत संगती पाहिजे. किती काळ पाहिजे? तो का म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. एकदा सर्वांनी हात उंच करा. आजूबाजूला बसलेली मंडळी सर्व उंच हात करून एकदा ऐका. आपण पवित्र पावन समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा सोहळा करतोय. बघा, आपल्या प्रत्येकाचा आवाज महाराजांपर्यंत पोहोचला पाहिजे, एवढी तरी तळमळ आपल्यामध्ये राहिली पाहिजे. काय झालं माहिती का, कीर्तन ऐकत असताना जे विनोद डोक्यामध्ये घुसले ना, त्या विनोदापायऱ्या वाटोळं झालंय. परंतु तेवढी विनोदाचीच अपेक्षा आहे. सोपा आमचे बाबा सांगतात, आयुष्याचा विनोद झालाय तरी लोकांना विनोदाची अपेक्षा आहे. पण काय करावं, देवाचं संतांचं चरित्र बाजूला ठेवावं आणि विनोद सांगावा हे आम्हाला पटत नाही. म्हणून संतांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. ते तुम्ही गोड केला, हात उंच करा. हो, ते गोड केलं नाही केलं ते बाजूची गोष्ट आहे, परंतु हात उंच करा. ऐका, एवढ्या लांबून आलोय, एवढा त्रास झाला, आता थोडा त्रास तर तुम्हाला मी देणार. तो त्रास भक्तीचा आहे, म्हणून उंच हात करा. तुम्हाला माझी शपथ आहे, उंच हात करा सर्वांनी. ऐका, काय संत महात्म्यांचा अवतार कार्य विशेष आहे. कधीतरी मुखाने महाराजांचं नामस्मरण करावं. हे नामस्मरण मुखामध्ये आल्यानंतर नाम घेता वदनी दोष जाती, ते संतांचं नाव आहे. म्हणून एकनाथ महाराज बोलतात, 4 अक्षर ज्ञानदेव जो जप पकडेल धरील भाव त्या ब्रह्मपदी ठावा अशी शिवादी देव बोलले. म्हणून नामदेवराय बोलतात, अनेक एक सोपारे, हात उंच, अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करेल निर्धारे त्याचे ज्ञान होईल. अहो, एखाद्या संगतीमध्ये संतांचं नामस्मरण आल्यानंतर बुद्धी जी आपली नाही का व्यवस्थित नाही, ती बुद्धी सुद्धा ठिकाण्यावर येते. बुद्धी एवढी दुर्बुद्ध झाली माणसांची, माणसांना काही कळत नाही, काही कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव डोळ्यासमोर आल्यानंतर महाराजांसारखी दाढी वाढवता येते, पण महाराजांच्या चरित्राचा अनुवाद आणि महाराजांचं चरित्र जीवनामध्ये उतरवता येत नाही. हात उंच. प्रेमाने सांगतोय तर ऐका. आता शेवटचं सांगतोय, परत सांगणार नाही. उंच हात करा. ऐका, अहो, ज्या पद्धतीने भक्ती करावी ती भक्ती कशी असावी. अहो, ज्या पद्धतीने एखाद्या पतिव्रते स्त्रीने आपल्या पतीची सेवा करावी तशी भक्ती संतांनी केली. पतिव्रते जैसे व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परे. म्हणून पतिव्रतेचे लक्षण खूप अनेक आहेत. त्या पतिव्रते, हात उंच करा. हो, पतिव्रतेला काय म्हणतात माहितीये? तिला धर्मपत्नी म्हणतात. धर्मपत्नीला इंग्लिशमध्ये शब्द आहे. पत्नीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वा, ज्यांचे झाले नाही त्यांनी बोलू नका. पत्नीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अरे, ज्यांचे झाले सगळेच ब्रह्मचारी का हो? बोला ना मग. पत्नीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईफ. वाईफ म्हणजे काय? विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम जी फाईट करते तिला वाईफ म्हणतात. तिला वाईफ म्हणतात. हा तुम्ही टाळ्या वाजवताय. अरे वा, अरे वा, म्हणजे यांच्या अनुभवातलं सांगतोय की काय तुम्ही टाळ्या वाजवतायत. हात उंच करा. टाळ्याने वाजवायच्या आपल्याला. उंच हात करा. ऐका, ते नाव समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांचं असलं पाहिजे. मुक्ताबाईंचं असलं पाहिजे. का? मुक्ताबाई चतुर्वेदा जो जप करेल सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावेल. म्हणून सर्वांनी मोठ्याने जयघोष करा. हात उंच. कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. तुमच्या जय जय आवाज पाहिजे. महाराजांपर्यंत आवाज गेला पाहिजे. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. आवाजामध्ये ताकद नाही. तुमचा जय म्हणजे फुकलेला फुलासारखा आहे. फुलासारखा आवाज. आवाज सगळ्यांचा. समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. हरा 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 हरा. माझ्या पाठीमागे सर्वांनी एक टाळी वाजवायची. हात उंच. एक टाळी. हा, एक 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 एक. ओम नमो चित्तराय. ओम नमो चित्तराय.
मुक्ताये काळी काळी नाम स्मरण आदि शक्ती मुक्ताये जगन्माता मुक्ताये श्री झालेली सेवा समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व भाविक श्रुती सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग आहे. पूज्य बंधू आदरणीय श्री हरिभक्तपरायण दामोदर महाराज आमचे आपल्या विदर्भाचं भूषण असणाऱ्या पखवा क्षेत्रामध्ये खूप नाव ज्यांनी केलं आहे, आमचे तेजस नाना आहेत. त्याच पद्धतीने आमचे बंधू भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ज्येष्ठांच्या चरणी वैष्णवांच्या चरणी आदर आणि साष्टांग प्रणिपात करतो. थांबतो, पण ऐका, संत वचनावर विश्वास असला पाहिजे. संतांची वाणी अमृताची खाणी, संतांचं वाङ्मय जीवन चिन्मय बनवतं. संतांची बोल समुद्रापेक्षाही खोल, संतांची कृपा देवाच्या कृपेपेक्षा विशेष आहे. म्हणून जे संत सांगतात ते जीवनामध्ये करावं, जीवनाचा उद्धार होतो. काय संत म्हणून एकदा सर्वांनी मुखाने नामस्मरण करा. नामस्मरण गजाननाचे गण गण समर्थ